नमस्कार. आता आपण आहोत खडकवासला धरणाच्या शेजारील कोपरे गावाच्या हद्दीत एका निसर्गरम्य परिसरात असलेल्या दत्त मंदिरात. मंदिराचे पुजारी आहेत आपल्या बरोबर. दत्त जयंती निमित्त आपण इथे त्यांची माहिती घेतोय. काय सांगाल, हे मंदिर किती वर्ष जुनं आहे? किती वर्ष जुनं आहे? काय काय इथं सेवा, पूजा, अर्चा, कोणते कोणते कार्यक्रम होतात? काय? या ठिकाणी 40 वर्ष झाली हे मंदिर आहे. आमचे गुरुवर्य सुरेश भाऊ मोरे यांनी मंदिराची स्थापना केली. अजून दर गुरुवारी इथं महाप्रसाद होतो. दुपारी 12:30ला आरती होती. रोज पूजा अर्चा सर्व, आणि आलेल्या सर्व भाविकांना दर गुरुवारी इथं महाप्रसादा सोहळा, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, लघुरुद्र अशी सोहळा या ठिकाणी आम्ही साजरे करतो. मंदिराचे व्यवस्थापन कोण बघतं संपूर्ण? मी नारायण मोरे. नाही म्हणजे इथं ट्रस्ट आहे का? म्हणजे इथं सगळ्या गोष्टी आपलं स्वतःच आहे, शेतीमध्ये मंदिर बांधलेले. हो. आणि 40 वर्षापूर्वी स्थापना झाली, तेव्हा कसं काय मंदिर स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली, काय सांगा? हो, त्या टायमाला कमलादेवीला जायचो तिथं. त्या टायमाला असं देवीची उपासना करून नंतर दत्त महाराजांची, शंभू महाराजांची उपासना केली आमचे गुरुवर्य भाऊ महाराज. आणि त्यानंतर साधे दोन दगड स्थापन केले, आणि त्याच्यानंतर हे 2 पत्रे टाकले. त्याच्यानंतर हा सगळा मंदिराचा विस्तार झाला. बरं. मग या मंदिराच्या काय अनुभूती लोकांना किंवा? हो, भरपूर लोकांना आहे. फार मुंबईपासून इगतपुरी, नाशिक, सातारा, सांगली संपूर्ण भागातून लोक येतात. ठीक आहे. दत्त जयंतीच्या कशा शुभेच्छा द्याल भाविक भक्तांना? सर्व आलेल्या दत्त भाविकांना कोपरेश्वर दत्त मंदिरातर्फे हार्दिक अशा शुभेच्छा सर्वांना. एकूणच 40 वर्ष जुनं हे मंदिर आहे. कमळादेवीच्या मंदिरापासच्या पूजेपासून या मंदिराचा प्रेरणा घेऊन त्यांचं एक खाजगी मंदिर आहे, पण कोपरेगावचे ग्रामस्थ सगळे या ठिकाणी येत असतात. आणि कोपरेश्वर दत्त मंदिर म्हणून या मंदिराला ओळखलं तर निसर्गरम्य परिसर आहे. खडकवासला धरणाच्या शेजारी एक आतमध्ये झाडाझुडपांमध्ये येणारा रस्ता आहे. त्या आतमध्ये एक शेती आहे यांची, आणि या शेतीमध्ये हे मंदिर आहे. आपणही कोणत्याही गुरुवारी येऊन या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. दर गुरुवारी महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेता येतो भाविक.